श्री हरी गगनगिरी नाम तयांचे घरोघरी 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 श्री हरी गगनगिरी श्री हरी गगनगिरी श्री हरी गगनगिरी नाम तयांचे घरोघरी श्री हरी गगनगिरी नाम तयांचे घरोघरी सान थोरांच्या ओठावरी सान थोरांच्या ओठावरी धन्यवाद. माझं वाजपेयी दिल्लीला पोहोचायचं होतं पण त्या ट्रेनवर म्हणतो गेल्यामुळे घनश्यामने वाजवलं. खरोखर घनश्यामसाठी एकदा जोरदार टाळ्या. याला दोस्ती म्हणतात आणि काय वो आमचे मित्र गुरुतुल्य बुवा त्याच्यामुळे काय प्रश्न नाही. खरोखर अतिशय उत्कृष्ट घनश्यामने वाजवलं. धन्यवाद. त्याचबद्दल सेवक पण होते तुझ्या कृपेचा आशीर्वाद आम्हाला आशीर्वाद आम्हाला आशीर्वाद
रंगदेवते माते सुधा सन्माननीय या गावचे उपसरपंच माननीय बाबू राऊत साहेब यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. एक तास 4 मिनिटं गजर झाला. 1 तास 4 मिनिटं. मी असतंय लोकांनी शंभूड माझ्या नाका. हमारे बिल्ले हमसे म्याव. बुवा मी मगाशी 2 तास काढल्या रे. 11 जवळजवळ काहीतरी 26 मिनिटं 11 वाजून 26 मिनिटांनी भजन चाललं. 11:36 ला भजन सुरू झालं. त्याच्या 3दा लाईट गेली. आंघोळ केलाच नाही म्हणून. त्याच्यानंतर तुमचे प्रार्थना भजन रूपाचा अभंग झाल्यानंतर मी सुरुवात केली आणि 1:15 वाजता तुमका परत दिले. दुसरे 2 तास गेले ते काही है ना. राष्ट्रवादीचा घड्याळ 12 तास की 10 वाजून 10 मिनिटाचा काटो पुढे न जात राहा. काय सांगत हो. भजनामध्ये गायन पाहिजे. पेटीचं हे पाहिजे. पंचरत्नांची गाणी घेते म्हणून सांगायला. किती पंचरत्नांची 5 हवी होती ना. पंचरत्न म्हणजे 5. 19 गाणी म्हटला. ऑर्केस्ट्रा करा उद्यापासून. 19 स्वर्गापेक्षा सुंदर असा पासून शेवटपर्यंत 19 गाणी लिहून काढा. आता म्हटलेली गाणी लिहा. बघा किती झाली ती. म्हणताना बुवा भान राहत नाही आपल्याला. मी काय करतो सत्यनारायणाच्या गाण्यापासून करूया उदो उदो सगळी काढा. स्वर्गाच्या पासून 19 गाणी म्हटलास. मुद्दाम नोट करून ठेवलंय बुवा. लक्षात घ्या. मी असतंय लोकांनी शंभूड माझ्या नाका. असा माझ्या जोडीवालाचा. काय सांगता असो म्हणालो. उगलो पडलो अंगार तरी म्हणालो चिरड. आता मी खाल्ल्या पिल्ल्या करतोय. इकडे काय झाला दशक तसो ना. दोन्ही आहो ना. कोण कमी आहे बरोबर ना. आम्ही अन्न खाता अंक बसता आवड म्हणा. ठीक आहे. काय हा पंचरत्न म्हटले ना बुवा. 5 आपल्याला दाखवायचे ना बुवांची गाणी म्हणून दाखवा ना. पण 19 गाणी आमच्या नारकर साहेबांनी सांगल्यानी एका माहिती होता. बुवा म्हणणार मनोच्या आधी म्हणलो म्हणून टाकलेला 12. परत 200 येणार लिहिले. त्या 200चा तिखटपटी माझा रूपाचा अभंग होईपर्यंत स्वरच काढीत होतो. मी बघतोय स्वर्गापेक्षा सुंदर असा. आणि पाणेकर बुवा म्हणतात नाही 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 त्याला ग लागू म लागू. मी ऐकतोय काय चालला. ती 2 गाणी वाली होईपर्यंत स्वर्गापेक्षा सुंदर असा स्वर काढला नाही. कारण का 200साठी खटपट मागून घ्यायचे माझ्याकडले. मी दिलं असत. सावटपणा कसली हो. होरो 1 नंबर पैशासाठी देवा शपथ. एकदा आम्ही दोघे जण फिरायला गेलो तिकडे विजयदुर्ग साईडला. किल्ल्यावर चाललेलो आणि जाता जाता काय झाला रस्त्यात एक 20 रुपयाची नोट पडलेली दिसली. आमच्या बरोबर एक मुस्लिम बांधव आमचा मित्र होतो. मुस्लिम होय ना बुवा. आम्ही 3घे जण चाललेलो आहोत विजयदुर्गात. आणि तेवढ्यात 20 रुपयाची नोट पडलेली दिसल्याबरोबर काय होणार ते नजर पडली तिघांची. पण तो मुस्लिम पुढे होतो. त्या बिचाऱ्याच्या हातात गावली हो 20 रुपयाची नोट. त्याच्या हातात गावल्याबरोबर बुवा माका म्हणतात बुवा म्हणलो याची विल्हेवाट लावू कसली 20 रुपयाची. आणि म्हणतात अरे म्हटलं थांबा थांबा पुढे किल्ल्यावर तर जाऊया. एवढ्या
समोर मस्जिद दिसली हो, मस्जिद दिसल्यामुळे तो विचारो गेलो आणि म्हणता या अल्लाह बिस्मिल्ला. तो म्हणता हो या अल्लाह बिस्मिल्ला. ह्यो बाटना गेलो आणि म्हणता ए 10 तुल्ला आणि 10 मल्ला. भानगड नको मला. मी म्हटले हो बुवा तसा नाया, तो अल्लाह हाक मारता या अल्लाह बिस्मिल्ला. तुमका वाटला 20 मिळालेले सांगता, तर म्हणतात नाही ना नाही 10 तुल्ला आणि 10 मल्ला. असे जोक फिरवचे असतात ऑन दी स्पॉट. 44 वर्ष उगत नाही घालवलं. लक्षात येता अजून पण तुमच्यासारखे सगळे नवीनच ना, त्यांना नरम करतय आजही. काय राजा भाऊ सोडित नाही आजही कोणा. लक्षात येता मोठे पण नाही, पण 100% बुवा मगाशी काहीतरी गाण्यात म्हटला, काहीतरी म्हटला नाही म्हणजे माखाच उदाहरण दिला नाही. त्या बाकी जनता लागणारी गाण्या काय गाण्यापेक्षा भाषण भारी. हमारी बिल्ली हमसे मियाव. मग भाषण म्हणजे समर्पक बोलणं पाहिजे, बरोबर ना. बोलायला पाहिजे, पण काय बोलावं. मनुष्य जन्माला आला, त्या मुलाला बोलायला शिकायला कमीत कमी 2-2.5 वर्ष लागतात, पण कसं बोलावं हे शिकायला उभं आयुष्य लागतं. बरोबर ना, उभं आयुष्य लागतं, तेव्हा समजतं समाजात कसं बोलायला पाहिजे. लक्षात येतात. आज मी दिवसभर तिकडे होतो ना, मी धरकरी होतो. सगळ्या बुवांचं धरत होतो मी. सगळ्या बुवांचं धरला भजन. हा मी नव्हतंय ना, धरकरी होतो. मला धरीत बसलो तिथे. उपकार केला तुमच्या. अरे महान गुरु आहेत ते. पांचाळ बुवा म्हणजे काय हो, भजन महर्षी. त्यांच्यासाठी वेळ वाया गेलो तर काय फुकट जाता की काय तुमचं. हा उपकार केल्यासारखं सांगत. मी धरकरी होतो, बरोबर ना राजा भाऊ. मी माझं भाग्य समजतो, मी माझा पुण्यवान मी मोठा समजतो. परशुराम पांचाळ बुवांबरोबर सुद्धा माझी डबल बारी झाली. केवढं मोठं भाग्य आहे हो, केवढं मोठं भाग्य आहे. लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर त्यांचे शिष्य विजय परब बुवा. विजय परवांचे हे शिष्य म्हणजे तिसरी पिढी पण आहे ना त्यातले म्हणलं आजही. राजाभाऊ बरोबर ना. परशुराम पांचाळ बरोबर बारी केली. रामदास कासले त्यांचे शिष्य त्यांच्याबरोबर केली. त्यांचे शिष्य प्रमोद आर्यन त्यांच्याबरोबर केली. त्यांचे शिष्य 4 नंबर अभिषेक शिरसाट त्यांच्याबरोबर केली. त्यांचे शिष्य प्रथमेश चव्हाण. 5 पिढ्या. पारकर बुवा आहे ना अजून. 5 पिढी बुवा. हा तिकून आहे गावची कामा नाही. 5 वर्षात शोधतो लागता बुवा. अरे अमुक होतो तो काही गेलो रे, बरोबर ना. शोधावा लागतो. 1980 पासून 2025 44 वर्ष पूर्ण. 45 वर्षामध्ये पदार्पण. 12 वर्षाचं एक तप, बरोबर. 12 वर्षाचं एक तप. 12 × 36 3 तप झाली. आणि पुढची ही म्हणजे 3.5 तप अविरत भजनाची सेवा वेडीवाकडी करतोय. लक्षात घ्या, ही सामान्य गोष्ट नाही. टिकून राहणं, बरोबर ना. याच्यासाठी बुवा व्यसन असता नाही बुवाला, बरोबर ना. व्यसनाधीन झाला कारभार संपला. सुपारीचं खंड पण नाही आयुष्यात खालत. कुठल्याही प्रकारचं व्यसन नाही बुवा. आणि म्हणून टिकलोय, बरोबर ना. तुम्हाला सांगायची गरज नाही, त्याला अनुभव आहे माझा अनेक वर्षाचा. पाळेकर बुवा यांना सगळ्यांना माहिती आहे. कुठल्याही व्यसनाच्या आरी गेलो नाही. कारण ज्यांनी विठ्ठल मात्रा घ्यावी त्यांनी पत्ते सांभाळावे. मी या खुर्चीवर बसून तुम्हाला प्रबोध करते वेळी पहिली माझी योग्यता पाहिजे. राजाभाऊ बरोबर ना. तो मला अधिकार कधी पोचतो. मी एखाद्याने सांगा हे दारू प्यायची नाही, हे सिगरेट ओढायची नाही, हे गुटखा खायचा नाही. हा अधिकार कधी मला, ज्यावेळी मी ते करणार नाही तेव्हा. मी बसायचा आणि मग दुसऱ्यात प्रबोधन करायचा चालत नाही. ज्यांनी विठ्ठल मात्रा घ्यावी त्यांनी पत्ते सांभाळावी, बरोबर ना. अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. कारण भजन म्हणजे काय चेष्टा नाही हो. जगामध्ये ब्रह्म असे उघडे, बरोबर ना. जगामध्ये ब्रह्म असे उघडे. कोणते बुवा ते ब्रह्म कुठले.
भजन म्हणजे काय? ज्येष्ठा दशवेद्वार खोलनी गुरुनी नेले उन्मनित, उन्मनीची प्रभा पाहता झालो भयमुक्त. कुठली उन्मनी? कुठलं दशवेद्वार? कुठली उन्मनी? ह्या माहिती हवा. भाषण म्हणजे काय? नुसतं बडबड नसतं. हा याचा अर्थ हो, आपण जे काय समाजामध्ये मांडतो ना त्याच्यातली आपल्याला माहिती पाहिजे. म्हणून गुरु पाहता कोट्यानं कोटी, सद्गुरु दाखवी ज्ञान दिसते. सद्गुरूला शरण गेलो की प्रत्येक वाक्याचा अर्थ आपल्याला कळतो. आणि त्याच्यासाठी नाथपंथी सद्गुरू, नवनाथांची किंमत खूप आहे, महत्व आहे त्याला. म्हणून नाथपंथी सद्गुरू केला तर मी जे काय बघतो बोलतोय त्याचा बुवा अर्थ प्रत्येक कळेल. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. खूप पुण्य लागतं. परमेश्वराची कृपा उगच होत नाही, त्याच्यासाठी पुण्य साठवावं लागतं. बरोबर ना? अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत पण वेळेचं बंधन आहे. आवाज बसलाय माझा, सांभाळून घ्या. सॉरी. ठीक आहे. या ठिकाणी बुवानी बऱ्यापैकी काय काय सांगितलं. मी काय जास्त बोलत नाही. बुवानी फाटक्याची किंमत सांगली मगाशी. चांगली पॅन्ट असली तर 600 रुपयात मिळता आणि फाटलेली असली तर किती? 1200. दुप्पट. पूर्वी आमची आई ज्यावेळी गरिबी आमची होती ना, आम्ही 6 भाऊ. किती? 6. मी सगळ्यात लास्ट. आमची गरिबी होती. शेजाऱ्याची पॅन्ट फाटलेली मागच्या बाजू ती आई आणायची, त्याला सुईने शिवायची, रप्पा मारायची आणि आम्हाला घालणार त्याची. ती आम्ही घालून शाळेत जायचो. म्हणजे त्यावेळी फाटलेलं असलं तर शिवायची. आता उलटा. बरोबर ना? आता जेवढी फाटलेली तेवढी पॉश. एखाद्या कॉलेजच्या गेटवर तुम्ही कॉलेज सुटता ना, मुद्दाम जाऊन उभे राहा. देवा शपथ, कॉलेज ज्यावेळी सुटता जाऊन नुसते उभे राहा, तुमका बॉम्ब स्फोटात नाही यासारखी वाटते. पोरा कजून बॉम्ब स्फोटात बाहेर दी एका एकाचे 7-8, 10-10 भोका. फॅशन काय काय मुलं 30ची कंबर. किती? 30ची. आणि पॅन्ट घालणार 32ची. काय गरज आहे का? आपली कंबर 30ची घाला ना, 32ची राजा भाऊ घालणार. किती? 32. आणि काय करणार? जेवणा कशी पंक्ती बसलो ना, खिरीचाच भांडा उचलणार आणि वाढूक जाणार. हे खीर 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 खीर. इकडच्या वाढूक वाकलो, मेलो पाठचो खीर खाणारो. काय परिस्थिती आहे? सत्यनारायणाच्या पूजेला पाया पडायला तो पुढे असला, नुसतं वाकलो बस नमस्कार करू. मागच्या दर्शन घेतल्यासारखा वाटतं. पाया पडायची गरजच नाही. काय परिस्थिती आहे? फॅशन. आणि म्हणून प्रत्येक गोष्टीला कुठेतरी मर्यादा आहे मंडळी, लक्षात घ्या. आपला हिंदू धर्म आहे मंडळी, लक्षात घ्या. आपला हिंदू धर्म आहे. हिंदू धर्म शाश्वत धर्म आहे. हिंदू धर्म पुरातन धर्म आहे. हिंदू धर्माची तोड जगात कोणत्याही धर्माला नाही, लक्षात घ्या. एकदा जोरदार धर्माचा टाळ्या होतो. हिंदू धर्माची तोड जगात कोणत्याही धर्माला नाही, लक्षात घ्या. आणि म्हणून धर्माच्या काही संस्कृती आहेत त्या जपल्या पाहिजेत. प्रामाणिक सल्ला आहे माझा मंडळी. आज ती काळाची गरज आहे. पाकिस्तान सारखा एक देश रोज ट्याव म्याव ट्याव म्याव करतोय. बरोबर ना? रोज म्याव 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 करतोय. दाखवलं ना आपल्या इंडियाच्या, आपल्या भारत देशाने दाखवून दिलं आपला देश काय. पाकिस्तानने सोडलेली सगळी जी शस्त्र होती ती वरच्यावर हवेत विरून टाकणारी. बरोबर ना? हे माझ्या भारत देशाच्या जवानांचं कर्तृत्व आहे. त्या शूर जवानांसाठी टाळ्या होते. खरंच आज हा आनंद आपण गावागावात वाडीवाडीत घेतो, त्याचं सगळं श्रेय माझ्या शूर जवानांना जात आहे. डोळ्यात तेल घालून ते देशाचं रक्षण करतायत आणि म्हणून हा आनंद आम्ही घेऊ शकतो. लक्षात घ्या. उगाच नाही. सन्माननीय आमचे मार्गदर्शक बाळकृष्ण सौंदाळकर गावकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलं. जोरदार टाळ्यावाला त्यांना उदंड आयुष्य लाभो त्यांनी प्रार्थना करतो. या बक्षिसाचा स्वीकार करतो. धन्यवाद. तर सांगण्याचं तात्पर्य काय की देश आपला सगळ्यात महत्वाचा आहे मंडळी, लक्षात घ्या.
कारण जगामध्ये मला अभिमान वाटतो सांगताना, भारत देश या देशाला जगाने मान्यता दिलेली आहे, भारत माता. आपल्या देशाचं नाव काय? भारत माता. मातेचं नाव संबोधलेलं आहे बघा. नाहीतर देशाची नावं तुमका माहित, न्यूझीलंड, थायलंड, इंग्लंड, बघा देश काय हसतात पाहुणे, हसतात जेव्हा इलास वाटतात. म्हणजे दुपारचं पाहुणं आपल्याकडे एक वाजता इलो ना, तर समजा घरात जेवणाची व्यवस्था नसली तर ती पाणी देऊ का म्हणून पुढे येणार आणि काय म्हणणार, पाहुणे हसतास कशी वाटतात, गेलो पाहुणो आता कशा जेवण. तरी दिलं राहो एका वाक्यात. सांगण्यासारखं बरंच आहे, पण वेळेचं बंधन म्हणून या ठिकाणी आवाज लागतो काय बघतो, प्रयत्न करतोय. शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की मुखामध्ये जय येतो तो मराठी, बरोबर ना?
निलेश नारकर, सन्माननीय निलेश नारकर, जोगेश्वरीचे शिवसेना बाळासाहेब ठाकरे शाखेचे शाखा प्रमुख निलेश नारकर साहेब यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आलाय. जोरदार ताळ्या वाजवा, त्यांना उदंड आयुष्य लाभो ईश्वरजनी प्रार्थना करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यावर प्रत्येकाच्या अंगामध्ये रोमान रोम जागा झाला पाहिजे, बरोबर ना? 65 किलोची तलवार वापरतो, त्याचं नाव यशाची. 2037 धुंद देतो, त्याचं नाव बाजी. हात कुठला तरी लढत राहतो, त्याचं नाव तानाजी. आज तसा दिल्लीवरून पुण्याला घोडा आणतो, त्याचं नाव संताजी. जिवंत वर्णाचा कपडा घालतो, त्याचं नाव संताजी. या सर्वांना एकत्र करून हिंदवी स्वराज्याची स्थापना करतो, त्यांचं नाव छत्रपती शिवाजी. त्यांचं नाव छत्रपती शिवाजी. त्यांचं नाव छत्रपती शिवाजी. लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांनी जे कर्तृत्व करून ठेवलंय, 50 वर्षाचं आयुष्य. माझ्या राजाला फक्त 50 वर्षाचं आयुष्य, 1630 ते 1680. पण 50 वर्षामध्ये माझ्या राजाने जे करून ठेवलंय, आज 450 वर्ष झाली, तर हे राज्य माझ्या शिवछत्रपतींचं आहे. हे राज्य माझ्या शिवछत्रपतींचं आहे. म्हणून मरावे तरी किती रुपये उरावे. मनुष्य किती वर्ष जगला, याच्यापैकी या जगलेल्या आयुष्यामध्ये काय केलं, याला खूप महत्व आहे. म्हणजे खूप महत्व आहे. आपली लोक म्हणतात अनेक राजांनी महाल बांधले, आमच्या राजांनी महाल का नाही बांधला? राजा भाऊ, आपली लोक म्हणतात अनेक राजांनी महाल बांधले, आमच्या राजांनी का महाल बांधला नाही? अरे आमच्या राजांनी का महाल बांधला नाही पाहिजे? अनेक राजांनी महाल बांधले आणि बायका नाचवल्या, आणि माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 392 किल्ले बांधले आणि या हिंदुस्थानच्या बायका वाचवल्या. या हिंदुस्थानच्या बायका वाचवल्या. या हिंदुस्थानच्या बायका वाचवल्या. हे माझ्या राजाचं कर्तृत्व आहे. सन्माननीय राजाराम राऊत, सन्माननीय राजाराम राऊत यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. जोरदार टाळ्या वाजवा. त्यांच्यासाठी उदंड त्यांना आयुष्य लाभो ईश्वरजनी प्रार्थना करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. नाही सांगण्याचं तात्पर्य काय की माझ्या राजाचं कर्तृत्व काय, लक्षात घ्या. राजासाठी एक गाणं, 19 गाणी म्हणणार नाही मी. किती? 19 गाणी म्हणणार नाही, म्हणणार 4 किंवा 5. त्या 5 गाण्यामध्ये वातावरण टाईट करून टाकणार. काय लोक हुशार असतात. दुसऱ्या म्हणायचा भाषण भारी आणि स्वतः ऑर्केस्ट्रा करायचं. वचलेले असतात लोक. काय म्हणजे काय लोक आली गाणी लई येतो. डेंजर. प्रेमावर काय, प्रेमावर वरलं ग तुझं. आता नवीन बरं ना. प्रेमावर वरलं ग तुझं, नवीन भरलं ग तुझं. म्हणू काय म्हणून दाखवू. प्रेमावर वरलं ग तुझं, आता मन भरलं ग तुझं. प्रेमावर वरलं ग तुझं, आता मन भरलं ग तुझं. प्रेमावर
येतो खराच. कोरोनात एक गाणं आहे लावलं, काय का आठवत नाही बघा काय ते हिंदी गाणं आहे कोरोना बघा काळी महिना विना. हा म्हणजे जी नवीन गाणी येतात ना म्हणजे तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, एक महिनो दीड महिनो गायब बरं ना. व काय ते गाणं मर भी गया वो भी तुझे करूंगा मैं. मेल्यावर प्रेम करू शकता का? हो, सकाळी एका बरोबर, दुपारी दुसऱ्या बरोबर, संध्याकाळी कॉन्टॅक्ट तिसऱ्या बरोबर. जगा काय परिस्थिती आहे हो. आणि म्हणून सांगतो मंडळी, धर्म आपला शाश्वत असला पाहिजे. आपल्या धर्माची शिकवण काय ही प्रत्येकाला कळली पाहिजे नाही का. सुशिक्षित कोणाला म्हणायचं, सुशिक्षित कोणाला म्हणायचं, उभ्याने जेवतो त्याला, बरोबर ना. पूर्वी कसं होतं, पंक्ती वाढल्या की जेवण करीत फिरायचे, बरोबर ना. आता इथे मगाशी बघायला मिळालं, ही प्रथा आपली खरी आहे. जेवण करीत फिरायला पाहिजे. हे भात भात, हे डाळ डाळ, हे लंचा लंचा, हे पापड. मुंबईत बुफे बुफे म्हणजे जेवण वाढणार जागेवर. हे डाळ, हे भात, हे भाजी, हे लोणचा भीक मागल्या जातो का बुफे म्हणत, बरोबर ना. ही परिस्थिती आहे. आपली संस्कृती काय सांगते बघा, आपला धर्म काय सांगतो की लग्न झालं आपल्या धर्मामध्ये, एकदा शुभमंगल समाधान झालं की तुळशीच्या पानाची एकदा माळ गळ्यात टाकला की याला छाती काढला की पुढे चाललो. छाती काढून की बायकोने त्याच्या पावलावर पाऊल ठेवून खाली मान घालायचं आणि 7 जन्म संसार करायचा. ही हिंदू धर्माची संस्कृती, ही हिंदू धर्माची संस्कृती आहे. पाश्चात्य संस्कृती नाही हो.